सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या गलथान कारभारामुळे सुभाष रोड, नाशिक रोड भागात अनेक ठिकाणी गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे। सुभाष रोड भागातील पगारे, गांगुर्डे चाळ, भारती मठ, गुलजारवाडी, रिपोटे चाळ, ब्रह्मशीलवाडी, चंदनवाडी अशा विविध भागात महापालिकेच्या वतीने सोडण्यात येणारे पाणी दुर्गंधीयुक्त येत असल्याने लहान मुलांसह स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले। येथील पाईपलाईनचे कामे पूर्णपणे नवीन झालेले असून सुद्धा येथील स्थानिक रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार वारंवार मनपा प्रशासनाकडे केली आहे, परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले। हे पाणी नागरिक पिण्यासाठी, भांडे धुण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी वापरत असतात, त्यामुळे कावीळ, डेंग्यू, चिकनगुनिया, सर्दी, खोकला, ताप येणे अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे। मनपा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून उपाययोजना करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांद्वारे आज दिनांक 19 जुलै रोजी संध्याकाळी 5:30 वाजता केली आहे। अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। मी वंदना प्रमोद वाघ, राहणार सुभाष रोड, पवारवाडी। इथे वारंवार पाण्याची कंप्लेंटी होतात आणि किती वेळा अर्ज केले साहेब लोकांना, पण कोणतेही साहेब लोक इथे दखल घेते नाही। 2 दिवस पाण्याची गाडी पाठवतात आणि त्या लोकांचे तोंड बंद करतात। त्यांनी एवढे पाईपलाईन टाकले तरी पाईपलाईनची कोणी काळजी घेत नाही। वारंवार अर्ज करतात, सगळे लोक जातात, ते म्युन्सिपालिटी जाऊन येतात आणि पाण्याच्या लाईनी त्यांनी चालू करून आता जवळजवळ वर्ष झालं लाईनी टाकले। आता ते म्हणताय का यांनी बिल भरा तरी आम्ही लाईनी चालू करतो। आता हे गोरगरीब आहे, यांना जर पाणीच येत नाही प्यायला चांगलं, तर हे बिल कुठून भरणार आहे? चांगलं पाणी द्या ना तर ते बिल भरतील ना। बिल 20,000 आणि 25,000 आहे, त्यांची अवकात नाही भरण्याची। 150 रुपयाचा एक पाणी बॉक्स आणतात आणि पाणी पितात, कुठून एवढा बिल भरणार आहे? त्यांनी एकदा बिल बी कमी करावा, तेव्हा हे लोक बिल भरतील, कारण एवढी त्यांची ताकद नाही का ते बिल भरणार। 1 वर्ष झाले पाण्याच्या लाईनी टाकून, त्यांचा काय गपला मी तो समजत नाही, पण त्यांनी एकदा लाईनी चालू करून द्यावा आणि या गरिबांना पाण्याची सोय करून द्यावा, बस एवढीच नम्र विनंती त्यांना। माझं नाव प्राजक्ता शिवा वाघ। नळाला खूप घाण पाणी येतं, आंघोळ केल्यानंतर अंगाचा पण खूप घाण वास येतो, प्यायला पण पाणी खूप गढूळ येतं, पूर्ण घाण पाणी येतं आणि पाण्याचा वास येतो। आजाराच्या पाण्यामुळे लहान लहान मुलांना आजारी पडता, जुलाब, उलट्या होता, कावीळीचे लक्षणं आणि सर्दी, खोकला खूप प्रमाणात वाढलाय। पवारवाडीत राहतो, आम्हाला पाणी खूप घाण येतं, आमच्या मुलं बाळा आजारी पडू राहिले, पोट दुखत्या, उलट्या, जुलाब होत्या, आम्ही काय करायचं? कुठं जायचं पाण्याला? आमची पाण्याची दखल घ्यायची, आम्हाला नवीन लाईन आली, आम्हाला पाणी त्या लाईनीचं पाणी चालू करायची, लाईन चालू करून द्यायची आम्हाला, आमचं एवढंच म्हणणं आहे। हा, पाण्याचा वेळ बरोबर सोडा, सकाळी जर एक टाइम सोडलं तरी चालत, भरपूर नाही 2 टाइम, पण 2 टाइम ना असं पाण्याचं करवलं तरी झाडाचं पाणी येते। आम्ही सुभाष रोड, पवारवाडी, पगारे, गांगुर्डे चाळ येथे राहतोय, आम्हाला खूप पाण्याचं परेशान केलेलं आहे। खूप पाणी घाण येत आहे, एकदम घाणेरडं पाणी येत आहे, आमचे लेकरं बाळा आजारी पडते, आम्ही गायगरिबांनी काय करायचं? खूप टाइम दखल दिलेली आहे, पण कोणी मनावर धरत नाही। आमचे अर्ज गेलेले सर्व आमचे, मग आता काय करायचं? आम्ही अर्ज देतो, सर्व करतो, तरी कोणी मनावर धरत नाहीये। 2 वर्षापासून चाललेलं आहे आम्हाला, तरी आम्ही अर्ज केलेला तरी कोणी मनावर धरत नाहीये। ज्वाला विष्णू वाघ, पवारवाडी, सुभाष रोड। आमच्या नळाला खूप घाण पाणी येते, त्यामुळे आमचे मुलं आजारी पडतात, मग त्याचं काय करायचं? आम्ही उलट्या, मामा, जुलाब हे चालू आहे। हो, केले, खूप वेळा केलेली, नाही काही उपाय नाही। हे पाणी असं पाणी येते आमच्या नळाला।